राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवार यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय। तसंच भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया युनाते, रामराव वडकुते यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीकडून पार्थ पवार दुपारी 2 वाजता अर्ज दाखल करतील, तर शिंदेच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारे या देखील अर्ज भरण्यासाठी सध्या पोहोचलेल्या आहेत। तर भाजपकडून राज्यसभेसाठी कोणी अर्ज दाखल केले ते पाहूया। रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते आणि माया युनाते यांनी अर्ज दाखल केलेले आहेत। भाजपचे हे 4 चेहरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केलेले आहेत। भाजपकडून या 4 चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। यामध्ये रामदास आठवले आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे या अर्ज आता भरणार आहेत। राष्ट्रवादीकडून पार्थ पवार हे 2 वाजता अर्ज दाखल करतील, ते देखील पोहोचलेले आहेत। तर राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवार यांचा देखील अर्ज दाखल। माझ्यासाठी मी कधीच जीवनात विसरू शकत नाही असा हा क्षण आहे। आणि आजपर्यंत मला पक्षाने जे जबाबदारी दिली मी पूर्ण जिम्मेदारीने निभावलं आणि ही जिम्मेदारी मी तेवढ्याच जिम्मेदारीने निभावेल। होते हे भाजपमध्येच होते, इतर कोणत्या पक्षात आजवारी पाहिलं नाही। यावेळेस कितीतरी अचीवमेंट आहे की महिलांना जेवढी संधी भाजपमध्ये मिळते, मान सन्मान तेवढा कुठेच दिसून येत नाही। भावना होती पहिल्यांदा मला काहीच माहित नव्हतं की मी राज्यसभेत जाईल, कधी विचारही नव्हता केला। पण परवा माननीय मुख्यमंत्री साहेबांचा मला फोन आला आणि मला सांगितलं की तुम्हाला आम्ही राज्यसभेत पाठवत आहोत। खरं म्हणजे तर तो क्षण माझ्यासाठी मी कधीच जीवनात विसरू शकत नाही असा हा क्षण आहे। आणि आजपर्यंत मला पक्षाने जे जबाबदारी दिली मी पूर्ण जिम्मेदारीने निभावलं आणि ही जिम्मेदारी मी तेवढ्याच जिम्मेदारीने निभावेल। होते हे भाजपमध्येच होते, इतर कोणत्या। तरी 3 दृश्य आपण पाहतोय। भाजपच्या 4ही उमेदवारांनी अर्ज भरलेत, तर शिंदेच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे आता थोड्याच वेळात अर्ज दाखल करतील, तर पार्थ पवार राष्ट्रवादीकडून दुपारी 2 वाजता अर्ज भरणार आहेत। भाजपचे 4ही उमेदवार यांनी आता अर्ज भरलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केलेले आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे या थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत। ज्योती वाघमारे यांचं नाव आता स्पष्ट झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्या अर्ज भरतील, तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार हे दुपारी 2 वाजता अर्ज भरतील।